जळगाव तालुक्यातील कानडदा येथे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण यांनी सभासदाची कोणतीही सहमती न घेता प्रोसिडिंग बुक थेट सभेतून पडवून नेल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचांनी केला आहे। ग्रामपंचायतमध्ये कोट्यवधी रुपयाचे आर्थिक व्यवहार सुरू असून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर ग्रामसेवकाने कोरे प्रोसिडिंग बुकवर ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचाच्या सह्या घेऊन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। सभेअंती ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण हे प्रोसिडिंग बुकसह ग्रामपंचायतीमधून फरार झाल्याची एकच खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचांनी फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधित ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सदस्यांनी थेट जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात धडक दिली। या प्रसंगी संतप्त सदस्यांनी प्रोसिडिंग बुक आमच्या समोर सादर करून गावाच्या हिताचे निर्णय नोंदवावेत अशी ठाम मागणी यावेळी केली। मात्र ग्रामविकास अधिकारी यांनी मासिक सभा अर्धवट सोडून प्रोसिडिंग बुक घेऊन जाणे हे अत्यंत संशयास्पद व नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणात ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण यांच्यावर तत्काळ चौकशी करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच यांनी दिला आहे। या संदर्भात कानडद्याच्या उपसरपंच रुपाली सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य राजश्री गायकवाड व अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती माध्यमांना जिल्हा परिषद येथे प्राप्त झाली आहे। आम्ही आज असे आलो होतो दादा, आमची आज शेवटची सभा चालू होती। आम्हाला आज तिथं ग्रामसेवकला म्हणायचं होतं इथं प्रोसिडिंग ठरवली आमच्या समोर, पण ते आम्हाला बाथरूमचं नाव करून पडून आलं खाली आणि आम्ही इथं न्याय मागायला आलो। दादा पण आम्हाला जोराजोराने आमच्यावर आवडत होते। हे साहेब दादा की आम्हाला काही काम नाही का, तुम्हाला काही काम नाही का, असे आम्हाला बोलत होते। आम्हाला फक्त न्याय पाहिजे दादा। काय मागणी आहे तुमची? तर ग्राम प्रोसिडिंग बुकवर आमच्या समोर ठराव लिहायचा, आमच्या कोऱ्या कागदावर त्यांनी आमच्या सह्या घेतल्या, प्रोसिडिंग बुकवर सह्या घेऊन घेतल्या आणि नंतर काही पण ठराव लिहून टाकतात। 5 वर्ष झाले असंच चालू आहे दादा आमच्या समोर। हो, ग्रामसेवकवर त्याला इथं बोलून त्याच्यावर कारवाई करा। रघुनाथ चव्हाण तुम्ही या ग्रामसेवकावर कारवाई करावी या मागणीसाठी आज साहेबांना भेटायला? हो, आम्ही त्याच्यासाठी साहेब आम्हाला उडून सांगताय, करू बारे बोलू बारे एवढं सांगताय। आम्ही त्यांना सांगतोय आमच्या समोर त्यांना इथं बोलवा, त्याच्यावर कारवाई करा, एवढंच दादा। रुपाली आनंद सपकाळे, उपसरपंच। काय नेमका प्रकार घडला आहे? आमच्या गावामध्ये आज टाळणी सभा होती आमची, महिला सभा होती, म्हणजे कानडदा मासिक सभा होता कानडदाची। आम्हाला त्यांनी पोस्टिंग बुकवर सह्या करून घेतला आमच्या, आणि आम्ही विचारलं तर आम्हाला पोस्टिंग बुक वाचून दाखव, तर ते म्हणतात आम्हाला तर तुमचा काय अधिकार, आमचा अधिकार सांगता येतो महिला सभेला। मग आमचा अधिकार नव्हता तर मग आम्ही ग्रामसेवकला विचारत होतो ना, आमचा अधिकार नाही, मग तू आम्हाला दे ना पोस्टिंग बुक वगैरे दे आमच्या ताब्यात। त्याने ते पोस्टिंग बुक वगैरे घेतलं तो चालला गेला। आम्ही या सरांकडे आलो तर हे सर सांगताय आम्हाला काही काम बंद येत बुवा, तुमच्याच कामावर का आम्ही बसलेलो आहेत की इथे। आम्हाला ग्रामसेवकावर बी कारवाई करायची आणि या सरांवर बी आम्हाला कारवाई करायची। मागणी आमची मागणी मोबाईल पण नाही, मोबाईल दुसऱ्यांचा का बरं? त्यांनी ते आमची मागणी एकच आहे, ग्रामसेवकचं दप्तर वगैरे जमा व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। नाव तुमचं? जयश्री गायकवाड, कोण आहे तुम्ही? ग्रामपंचायत सदस्य आहे। काय शेवटची मीटिंग होती, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही सह्या केल्या आणि प्रोसिडिंगच नाही लिहिलं, असं तसं त्यांचे वेगळे बरेच इश्यू होते। त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचं लेखी तक्रार द्या, ते लेखी तक्रार नाही केली त्यांनी, फक्त त्यांचं असं म्हणणं होतं की इथं प्रोसिडिंग मागून इथं क्लोज करा। ॲक्च्युली ग्रामपंचायत जे सभा होता त्याचं प्रोसिडिंग ग्रामपंचायत क्लोज करत असते, त्या डेप्युटी सीओ किंवा BDOनी क्लोज करत ना। तसं लेखी तक्रार अजून पण त्यांची लेखी तक्रार नाही आले का आम्ही त्याच्यावर जे काय असेल प्रशासकीय कारवाई ती करू, त्यांचं जे काय मत असेल ते। ग्राम मागितलंय ना यांची तक्रार, म्हणजे यांची तक्रार मला अजून प्राप्त नाही। आणि दुसरी गोष्ट की त्यांचं पण BDOनं सांगितलं की त्यांच्याकडनं अहवाल मागवा बुवा, ते ग्रामसेवकांनाही बोलवलं ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना, आणि BDOनं पण सांगितलं जरा वस्तुनिष्ठ काय असेल त्यांची तक्रार असेल वस्तुनिष्ठ घ्या असं।